ऑल ऑफ यू. संजय पवार आहे. मी मालेगावला असतो. तर मी आज मी वर्कआउट करत असताना मला त्यांनी वर्कआउट मध्ये म्हणजे त्यांची एनर्जी मॅच करता आली नाही. मी 8 महिन्यापूर्वीचा जो कॉन्फिडन्स लेवल होता तो अत्यंत लो होता. जो कॉन्फिडन्स लेवल आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि आज तर मी बिलीव्ह पण करू शकलो नाही की ती इतक्या चांगल्या पद्धतीने वर्कआउट घेऊ शकते आणि इतक्या चांगल्या पद्धतीने ती बोलू शकते. माझा एक्सपिरियन्स महत्वाचा असा आहे सर की मी काही हा वर्कआउट करायला तयार नव्हतो. मी जिम करायचो, परंतु मला मागे युरिन इन्फेक्शन झालं आणि त्याच्यात डॉक्टरने डायग्नोज केलं की प्रोस्टेटचा काहीतरी थोडासा प्रॉब्लेम आहे असं ते सांगत होते. काही टेस्ट वगैरे केल्या त्याच्यातही प्रोस्टेट आलं. परंतु हा वर्कआउट जॉईन केल्यानंतर आता सध्या मी परत काही टेस्ट केल्या तर त्याच्यात प्रोस्टेट आला नाही. तर तो कसा हे झाला, कारण तुम्ही दुसरं काही औषधी घेतल्या नाही, फक्त हे वर्कआउट आणि तुमचं आपलं जे फ्युल वगैरे आहे ते यूज करतो आहे. पण युरिन इन्फेक्शनचा पण प्रॉब्लेम दूर झाला आणि प्रोस्टेटचा 100% प्रॉब्लेम दूर झाला. आणि यू आर क्लास 1 ऑफिसर, तुम्ही क्लास 1 अधिकारी आहात. तुम्ही ते सगळं अभ्यास करूनच त्याचा निर्णय घेतला, काही मात्र शंका नाही. मी काही डॉक्टर्स लोक माझे मित्र आहेत त्यांनाही दाखवलं, तर त्याच्यात ते एफ्रेश आहे आणि जे न्यूट्रिशन आहे ते काही हानिकारक नाही असं त्यांचंही मत होतं. नंतर मी नेटलाही सर्च केलं आणि काही प्रॉब्लेम नाही सर.